सई, तुला माहितीये का 50 मधल्या कुलकर्णी काकांकडे खूप मोठे साधू बाबा येणार आहेत म्हणे. आणि काकू सांगत होत्या की त्यांनी अनेक वर्ष तपस्या केली आहे हिमालयात. अय्या, थेट हिमालयातून येत आहेत? नाही वहिनी, हल्ली ते नाशिकला असतात म्हणे. कशासाठी येतात ते? त्यांच्या मुलीचं लग्न जुळत नाहीये ना, म्हणून येत आहेत ते. ईश्वरा, मुलीचं लग्न जुळत नाही म्हणून साधूशी लग्न करणार आता? कमाल आहे बाई. नाही म्हणजे मुलीचा तरी काही विचार करायचा ना. वहिनी तसं नाही, काही लग्न जुळावं म्हणून ते उपाय सांगतात. हा हा हा, तसं होय. हो हो हो. अहो अनेक सिद्धी वश केल्यात त्यांनी. म्हणजे अहो मुलीचा चेहरा बघून फक्त सांगतात की नवऱ्या मुलाचं नाव काय असेल, तो काय करतो, कुठे असेल, अगदी सगळं सांगून टाकतात. हो हो. काय एक एक सिद्धी असते नाही, जादूच असते अगदी. अहो म्हणजे एकदा का नवऱ्या मुलाचं नाव कळलं की मग सोपं जाईल ना त्याला शोधायला. हो. मानसी, आपल्याकडे येतील का ग ते? आपल्याकडे? अगं म्हणजे आज हे आणि अप्पा जाणार आहेत पेन्शनकडे. गृहसंकुलाची बैठक आहे ना. मग म्हणजे घरात आपण तिघीच असणार. मग आपण विचारूया का त्यांना सई बद्दल? असं म्हणताय का? काय सई? हो मी करते. लक्ष दे ना जरा. आधीच आपल्याकडे काय चाललंय माहितीये ना. आपण कळल्यावर वादळ उठायच्या आत जर आपल्याला काही कळलं त्यांच्याकडून, म्हणजे सई बद्दल किंवा तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल, तर बरं होईल ना. म्हणजे त्यांचा सल्ला मोलाचा ठरणार आहे आपल्याला. बरोबर बोलताय तुम्ही वहिनी. ते ना त्यांच्याकडे 2 वाजता जाणार आहेत, तर आपल्याकडे 3 वाजेपर्यंत येऊ शकतील का असं मी विचारते कुलकर्णी काकूंना. हो हो, विचार विचार, लवकर विचार. ईश्वरा, हा सई. नचिकेत, मला हे सगळं पटत नाहीये. आपण हे करून सगळ्यांना फसवतोय. सई लुक, वी हॅव ऑलरेडी डिसाइडेड. तू नको जास्त विचार करू. ओके, दिस इज द ओनली ऑप्शन वी हॅव. आपल्याकडे वेळ पण नाही जास्त. हे नचिकेत, पण म्हणून काय आपण? सई, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ओके, सो ट्रस्ट मी. नचिकेत ऐक. बाय. आई 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 ग आई 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 आई. आज जरा जास्तच त्रास होतोय. आप्पा ओवा देऊ का? लगेच बरं वाटेल. हा घेतलाय मगाशीच. अप्पा, मग काढा देऊ का? नको, काढा वगैरे काही नको आता. आपा चला, बैठकीला जायचंय ना. हा नाही प्रसन्न, आज तूच जा बैठकीला. काय मला वाताचा जरा त्रास होतोय रे. आई आई आई. ईश्वरा, म्हणजे तुम्ही जाणार नाही अप्पा? नाही, मला शक्यच नाहीये जाणं. असं करून नाही चालणार अप्पा. हा? म्हणजे तुम्ही गेलं पाहिजेत अप्पा. हो, तुम्ही नाही गेला तर त्यांना कसं वाटेल आप्पा? सुनबाई, अहो त्यांना कसं वाटतंय यापेक्षा मला कसं वाटतंय याचा विचार करा ना. आई आई आई. अहो पण आप्पा, तुम्ही जर बैठकीला आलात नाही ना तर निर्णय होणार नाही हो. नुसत्या चर्चा होत राहतील. आणि मग चर्चा होत राहिल्या, निर्णय नाही झाला तर मग उद्यापासून प्रभात फेरीला पहाटे पहाटे तुम्ही निघालात ना की ती मोकाट कुत्री परत तुमच्या पाठी लागतील हो. नको नको, मग पोटात वातच काय, पण वावटळ उठली तरी चालेल. पण या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करायलाच हवा. चल 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 चला चला चला, मी आई, 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 नको. नाही, चल चल चल. आई, 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 आई. लवकर चल. आई, 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 आई. बरं झालं बाई ईश्वरा. हो चल मानसी, आता त्या साधू महाराजांच्या स्वागताची तयारी करूया. हो वहिनी, ते कधी येतील? हो चल चल. कॅडी, अरे भाईचा प्लॅन सॉलिडच आहे, पण
ए पण काय पण पण काही प्रॉब्लेम नको व्हायला म्हणजे झालं. हे तसं काय टेन्शन ना आपल्याला, पण भीती वाटतेच ना. डोंट वरी टिग्स. मॅक इज अ स्मार्ट गाय. बघच आज कशी बॅटिंग करतो ते. करू दे पण कोणी फास्ट बॉलर नको यायला म्हणजे झालं. टिग्स, व्हाय आर यू बीइंग सो निगेटिव्ह? हा, निगेटिव्ह नाही ग, पण काळजी वाटतेच ना. तुला माहितीये भाईची लव्ह स्टोरी आपण आपल्या डोळ्यांनी घडताना बघितलीये. भाईला उचकवून आपण वहिनीला प्रपोज करायला लावला. वाव. तेव्हा भाईने प्रपोज मारायचा 6 मारलाय. मग आता 6 मारलाच आहे तर मॅच पण जिंकूच शकतो ना. हा, लेट्स जस्ट होप फॉर द बेस्ट अँड कीप आवर फिंगर्स क्रॉस्ड. क्रॉस. जस्ट वेट अँड वॉच. थोड्या वेळात कळेलच ना आता काय होतंय ते. नाही सगळं छानच होईल एकदम. अरे भाई मॅच जिंकून येतो की नाही बघ. That's the spirit. चालेल. अलख निरंजन. आले साधू महाराज आले. कल्याण असो. आत या ना महाराज. हा, महाराज नाही, स्वामी गोड हास्य आनंद. कल्याण असो. या ना या ना स्वामी. या बसा. या. इथे हो बसा. इथेच. स्वामी, तुमचे चरण आमच्या घराला लागले, आम्ही धन्य झालो स्वामी. हो. नमस्कार करते. हा, कल्याण असो. स्वामी नमस्कार करते. तुमचं पण कल्याण असो. कल्याण असो. तुमच्यासाठी काय आणू महाराज? म्हणजे बदाम घातलेलं दूध आणू की फळं आणू तुमच्यासाठी? नाही, बदाम मिल्कशेक नको. आय हॅव चॉकलेट मिल्कशेक. अगं बाई ईश्वरा, इंग्रजीत कसं काय बोलतात स्वामी? नाही, मी म्हणजे ते हे वहिनी, अहो वर्षातले 10 महिने ते परदेशातच असतात. तिकडे सुद्धा खूप भक्त आहेत त्यांचे. आता त्यांना कळावं म्हणून यांना इंग्रजीत बोलावंच लागतं. हा. हो. बरं झालं आपले अप्पा नाहीये तिथे, नाहीतर इंग्रजी बोलणारे स्वामी म्हटल्यावर आमचे अप्पा चिडलेच असते. नाही, ते नाहीत म्हणूनच आलो मी. हे म्हणजे त्यांना माहितीये ना घरात कोण कोण आहे. अंतर्यामी आहेत ते वहिनी. हो. स्वामी, जरा पत्रिका बघता का हिची? गरज नाही. आय नो तुम्ही मला इथे का बोलवलंय. तुमच्या घरामध्ये एक ब्युटिफुल मुलगी आहे आणि तिचं तुम्हाला लग्न लावायचं आहे, त्याच्यामुळे घरामध्ये टेन्शन आहे, राईट? हो. अगं बाई, बरोबर ओळखलं तुम्ही. म्हणजे बरोबर कळलं तुम्हाला. स्वामी, मला सांगा ना, माझा जावई कोण असेल? कुठला असेल? इथे जवळच राहतो तो मुलगा. तसा लांबचा आहे पण राहतो जवळ. उंच आहे, हुशार आहे, इंग्लिश बोलतो. वहिनी, काही कळलंय का तुम्हाला? काय? अहो हे तर नचिकेतचं वर्णन आहे. अगं बाई, हो खरंच माझ्या लक्षातच नाही आलं.
तोच मुलगा तुमच्या मुलीला खुश ठेवू शकतो. वहिनी, अहो बघा, आणखी काय पाहिजे आपल्याला? हो ना, बरोबर आहे. आणखीन काय हवं आपल्याला? स्वामी, पण जरा त्या मुलाचं नाव सांगाल का? सांगतो. त्या मुलाचं नाव आहे नचिकेत आहे. त्या मुलाचं नाव काकू. ईश्वरा, काकू? स्वामी पण मला काकूच म्हणतात. काकू? काकू कसं काय म्हणाले हे? नचिकेत तू? या इट्स मी, नचिकेत. काकू, असं खरंच खूप प्रेम आहे साईवरती, आणि इवन शी लव्स. आमच्या ह्या रिलेशनला तुमची परमिशन पाहिजे, म्हणून वी डिड दिस. पण आम्हाला ऑनेस्टली हे नाही आवडलं. वी डिडंट लाईक दिस बिहेवियर. साई तर रेडी पण नव्हती याच्यासाठी. काकू, द ट्रूथ इज, मला तुमच्या ब्लेसिंग्सची गरज आहे. रिअली नीड दॅट. आणि आय प्रॉमिस यू की मी तिला कायम खुश ठेवेन. आय स्वेअर. साई, बस इथे. हे बघा, तुम्ही. हो सुनबाई, जरा पाणी आणा, पायाला चिखल लागलाय. आप्पा आले? अरे ए कांगारू, दाढी लावून तू मला फसवू शकत नाहीस रे. तर या दाढी सारखा तुला गरा 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 फिरवून नाही ऑस्ट्रेलियाला पाठवला तर आप्पा केतकर म्हणून नाव नाही सांगणार. अलख निरंजन. मी घरात नसताना साधूला कोणी बोलवलं? आप्पा, ते मला समजलं की ते साधू महाराज खूप चांगलं भविष्य सांगतात, म्हणून बोलवलं मी. मग काय सांगितलं भविष्य? सांगितलं ना. तेच विचारतोय मी, काय सांगितलं? तेच सांगितलं. म्हणजे काय सांगितलं ग? सुनबाई, तुम्ही त्यांना काय विचारताय? तुम्ही नव्हता इथं? अहो होते ना मी. ईश्वरा. सई बाळा, तू का अशी गप्प आहेस? आप्पा, मी ते आप्पा, त्यांनी असं सांगितलं की ह्या नवरात्रीत जर कुटुंब प्रमुखांनी 9 दिवस उपास केले ना तर आपली खूप भरभराट होईल. हो हो आप्पा. मूर्ख आहे तो साधू. काडीची अक्कल नाहीये त्याला. आप्पा, एक सांगू, त्या साधूचा आवाज ना कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता, ओळखीचा वाटत होता. हो हो नाही हो. अगं हो का नाही? नाही हो, ओळखीचा नव्हता तो. ओळखीचा कसा असेल बाबा साधू? हे बघा, ते काहीही असलं तरी ह्या अशा लोकांना घरात घ्यायचं नाही. लक्षात असू दे. हो हो हो. वहिनी, जरा काम आहे, चला. हो हो.
इडियट, तू साधू नाहीये हे काकूला काय सांगितलंस तू? आता ना सगळं फ्लॉप होणार आहे, फ्लॉप. तेच ना, नको तिथे हिरोगिरी करायला जातो भाई तू. आता काकू चिडले असतील तिकडे. नाही, मी अजिबात चिडले नाहीये. काकू या ना तुम्ही प्लीज. डेक्स पाणी आण. हा, तुम्ही दोघे इथे अचानक. अरे मगाशी आप्पा अचानक आले, तुला जावं लागलं ना पळून. आपलं नीट बोलणंच झालं नाही, म्हणून मग मी वहिनींना इथे घेऊन आले. काकू तुम्ही बसा ना प्लीज. बस ना तू. नचिकेत, प्रेम तर खूप जण करतात, पण तुमच्यासारखं धाडस सगळ्यांमध्ये नसतं. खरं सांगितल्यावर काय होईल हे माहिती असूनही तुम्ही खरं बोलायचं ठरवलं. याचं मला खूप कौतुक आहे. अरे मी ऍक्च्युली थोडं टेन्शन मध्ये होतो. नाही अरे, तुमच्यासारख्या गुणी मुलांना काळजी करायची काहीच गरज नाही. सई आणि तुझ्याऐवजी दुसरं कोणी असतं ना तर पळून गेले असते एव्हाना. पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. उलट जे घडेल त्याला सामोरं जायचं ठरवलं. मला अभिमान आहे याचा. आमच्या सईवर आम्ही खूप चांगले संस्कार केले आणि तसेच संस्कार तुझ्यावरही आहेत याची आज खात्री पटली मला. मानसीने सांगितलं मला की तुम्हाला पळून जायची संधी मिळालेली, पण तुम्ही तसं काहीच केलं नाही. तुमच्या ह्या गोष्टींनीच माझं मन जिंकलंय नचिकेत. माझ्या सईसाठी तूच योग्य जोडीदार आहेस. काकू मोठा हो. चला, होणाऱ्या सासूबाई खुश म्हटल्यावर नचिकेतची थोडी तरी काळजी गेली असेल, हो ना? आता प्रसन्न काका तयार झाले की 50% काम झालं आपलं. होतील ना, तेही तयार होतील. मी बोलीन त्यांच्याशी. थँक्यू सो मच काकू. पण एक विनंती आहे, माझ्या सईची काळजी घे. जप तिला. काकू प्लीज, शी इज माय लाईफ. तिची काळजी नका करू तुम्ही. हो रे, आपल्या मुलीला खूप चांगला जोडीदार मिळालाय याचं समाधान तर आहेच. पण ती आता परकी होऊन आपल्यापासून लांब जाणार म्हणून वाईटही वाटतंय मानसी. आता मनात काय सुरू आहे ना हे माझंच मला कळत नाहीये. वहिनी, तो ना अगदी सुखात ठेवेल आपल्या सईला. हो,